नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया जी आहे, सर्व पदांसाठी जी भरती परीक्षा जी आहे 219 जागांसाठीची समाज कल्याण निरीक्षक आहे, गृहपाल अधीक्षक आहे, इत्यादी पदांसाठी त्याचबरोबर लिपिक, टंकलेखक आहे, इत्यादी जी पदे आहेत, या पदांसाठी जी भरती परीक्षा आहे ती लवकरच घेण्यात येणार आहे. सध्याच्या अपडेटनुसार परीक्षा जे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे 15 डिसेंबर 2024 पर्यंत. आणि यानंतर TCSकडून परीक्षेची तारीख जारी करून जी परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे. आता हा जो नवीन पॅटर्न आहे TCS पॅटर्ननुसार जी परीक्षा जी आहे, नवीन जो सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न आहे यानुसार जी आहे 100 प्रश्न एकूण 200 गुणांची जी लेखी परीक्षा MCQ घेतली जाणार आहे सरळ सेवा भरतीसाठीची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवर आधारित जे पद्धतीचे प्रश्न आहेत, लेटेस्ट TCSचा जो पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार जे येणारे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न जे रिपीट होऊ शकतात, संभावित आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता सामान्य ज्ञानवर आधारित हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणाद्वारे अर्न व्हाईल यू लर्न ही योजना सुरू करण्यात आली? जी अर्न व्हाईल यू लर्न ही जी योजना आहे ही कोणाद्वारे सुरू करण्यात आली होती? 4 पर्याय पाहू शकता यामध्ये. पर्यटन मंत्रालय आहे, महिला आणि बाल विकास विभाग आहे, बालकल्याण विभाग, युवा मंत्रालय आणि यापैकी नाही. तर पाहू शकता अर्न व्हाईल यू लर्न ही जी योजना आहे ही पर्यटन मंत्रालय यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पाहू शकता, जे प्रश्न जे असतात हे समाज कल्याण विभागाशी निगडीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे तो जो कार्यक्षेत्र आहे समाज कल्याण विभागाचं, या संदर्भातले प्रश्न जे आहेत जनरल नॉलेजमध्ये एक 7 ते 8 प्रश्न त्या सेक्शनमध्ये असतात. त्यामुळे तो जवळचा सेक्शन चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. आता यामध्ये पाहू शकता, दीनदयाल अंत्योदय योजना ही जी आहे कधी सुरू करण्यात आली आहे? जी दीनदयाल अंत्योदय योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली आहे? पाहू शकता पर्याय क्रमांक एच यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 25 सप्टेंबर 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. दीनदयाल अंत्योदय योजना 25 सप्टेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तिसरा प्रश्न पाहूयात. भारत सरकारकडून कोणता कार्यक्रम दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरं बांधण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे? आता हा जी योजना आहे समाज कल्याण विभागाच्या जी आहे पूर्ण प्रोसेस असते तर या संदर्भातच येते. तर यामध्ये पाहू शकता भारत सरकारकडून असा कोणता कार्यक्रम दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरं बांधण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे? पर्याय पाहू शकता, जवाहर रोजगार योजना आहे, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि यापैकी नाही. तर इंदिरा आवास योजना जी आहे या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरं बांधण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. निर्मल ग्राम पुरस्कार जो आहे, हा निर्मल ग्राम पुरस्कार कशाशी संबंधित आहे? सोपा प्रश्न आहे पाहू शकता. निर्मल ग्राम पुरस्कार जो स्वच्छतेशी संबंधित आहे. म्हणजेच स्वच्छता हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. स्वच्छता असणाऱ्या म्हणजे जे स्वच्छता असणाऱ्या जे गावं आहेत किंवा शहरं आहेत यांना गावांना जो निर्मल ग्राम पुरस्कार दिला जातो. म्हणजेच स्वच्छतेशी संबंधित हा जो पुरस्कार आहे निर्मल ग्राम पुरस्कार याचं नाव आहे. यानंतर पाहू शकता शेतीशी निगडीत पुरस्कार आहेत. याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये असू शकते. वेगवेगळे शेतीशी निगडीत जे पुरस्कार दिले जातात त्याबद्दलचे जे असतात असे सुद्धा प्रश्न यामध्ये येऊ शकतात. 5वा प्रश्न आहे, जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन कधी साजरा करण्यात येतो? तो जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन जो आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय पाहू शकता, 10 जुलै, 12 जून, 24 मे आणि 7 जून. तर जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन जो आहे हा 12 जूनला दरवर्षी 12 जूनला हा साजरा केला जातो. जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन जो आहे 12 जून मध्ये साजरा केला जातो. पाहू शकता हा सुद्धा प्रश्न समाज कल्याण विभागाशी निगडीत असतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे, संभावना आहे.
6वा प्रश्न पाहूयात. जागतिक बँकेचे मुख्यालय, जी वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँक, हिचं मुख्यालय कुठे आहे? पर्याय पहा. दिल्ली आहे, वॉशिंग्टन डी.सी., न्यूयॉर्क आहे आणि जिनेवा. तर पाहू शकता जागतिक बँकेचं जे मुख्यालय आहे, हे वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका येथे स्थित आहे. म्हणजेच वॉशिंग्टन डी.सी. पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न पाहू शकता समाज कल्याण विभागाशी निगडीत. 7वा प्रश्न आहे पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना कधी झाली? तर पाहू शकता पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. ती कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय पाहू शकता 1970, 1940, 1957 आणि 1944. तर 1957 जे आहे पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. 8वा प्रश्न पाहूयात. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे? तर पाहू शकता स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव जे आहे यामध्ये काय आहे? पर्याय पहा. व्यंकटेश भवानराव खेडगीकर, रामानंद सरस्वती भारती रामानंद सरस्वती आहे आणि यानंतर व्यंकटेश नारायणराव चंदनशिव. तर पहिलं जे पर्याय आहे बरोबर आहे. पाहू शकता स्वामी रामानंद तीर्थ यांचं पूर्ण नाव जे आहे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? हा प्रश्न IMP आहे, येण्याची शक्यता आहे. पाहू शकता TCS पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात येणार आहे, म्हणजे देण्यात आली आहे? चालू घडामोडी आधारित प्रश्न आहे. पाहू शकता आत्ताच हा बदलाव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. रतन टाटा यांचं नाव जे आहे उद्योगरत्न पुरस्काराला देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. समाज कल्याण निर्मिती स्टार्ट समितीची स्थापना कधी झाली? आता जो समाज कल्याण निर्मिती समिती आहे याची स्टार्टची स्थापना कधी झाली होती? पर्याय पहा. 1930 आहे, 1928, 1935 आणि 1940. तर 1940 समाज कल्याण निर्मिती स्टार्ट समितीची स्थापना करण्यात आली होती. तर पाहू शकता अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत समाज कल्याण विभाग भरतीमध्ये येणार आहेत आणि समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची जी परीक्षा जी आहे या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. या सराव प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवणे आवश्यक आहे आणि याची तयारी करण्यासाठीच जे लिंक आहे हे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे, मॉक टेस्ट आहे, समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया याची तयारी करू शकता. डिटेलमध्ये जे प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक जे पॅटर्ननुसार देण्यात आलेली आहेत, त्याचबरोबर वेळेनुसार खऱ्या जो पेपर असतो त्या पद्धतीनेच तुम्ही जे प्रश्नपत्रिका आहे सोडवू शकता. डायरेक्टली आपल्या मोबाईल फोनवरून जे आहे प्रश्नपत्रिका सोडवली जाऊ शकते. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 11वा प्रश्न पाहूयात. कोणती 2 कार्यालये एकत्र करून समाज कल्याण विभागाची स्थापना करण्यात आली होती? पाहू शकता कोणती 2 कार्यालये जी आहेत यांचे एकत्रीकरण करून समाज कल्याण विभाग जो आहे हा स्थापन करण्यात आला होता. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता. मुख्य निरीक्षक आणि बॅकवर्ड क्लास वेलफेअर हे जे 2 कार्यालये आहेत या दोन्ही कार्यालयांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि एकच समाज कल्याण विभाग जो आहे हा बनवण्यात आला, याची निर्मिती करण्यात आली. 12वा प्रश्न. एक देश एक निवडणूक हे जे धोरण आहे यामध्ये पाहू शकता एक देश एक निवडणूक हे धोरण कोणत्या वर्षाच्या निवडणुकांसाठी राबवण्यात येणार आहे? म्हणजे जी पुढची जी निवडणूक होईल या निवडणुकीसाठी एक देश एक निवडणूक हे जे आहे धोरण राबवण्यात येणार आहे ते कोणत्या वर्षीपासून राबवण्यात येणार आहे? पाहू शकता चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचा प्रश्न. याचं उत्तर आहे 2029 पासून जे आहे 2029च्या निवडणुकांपासून एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा आहे. भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समिती याचे पूर्णवेळ अध्यक्ष पाहू शकता. सोपा प्रश्न
भरपूर वेळा विचारण्यात आलेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे घटना समितीचे पूर्ण वेळ अध्यक्ष होते. 14वा प्रश्न आहे, भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका कोणती? तर भारतीय नौदलामध्ये जे स्वदेशी बनावटीची शिडाची नौका बनवण्यात आलेली आहे तिचं नाव काय आहे? पाहू शकता याचा पर्याय आहे तेजस आहे, हिरकणी आहे, तारणी आणि शिवलिक. तर बरोबर उत्तर पाहू शकता तारणी हे उत्तर बरोबर आहे. भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका तारणी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारतातील 27वी नवीन स्थापन करण्यात आलेली जी महानगरपालिका आहे ती कोणती? नव्याने स्थापन करण्यात आलेली जी 27वी नवीन महानगरपालिका आहे हिचं नाव आहे पनवेल महानगरपालिका. 27वी नवीन स्थापन करण्यात आलेली पनवेल महानगरपालिका आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. 16वा प्रश्न, भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केली आहे? संपूर्णपणे मलेरिया निर्मूलन करण्यासाठीचं उद्दिष्ट करण्यात आलेलं आहे. कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे? पाहू शकता 2030 पर्यंत संपूर्ण मलेरिया उच्चाटन निर्मूलन करण्याचं जे उद्दिष्ट आहे भारत सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे. 2030 पर्यंत याचं बरोबर उत्तर आहे. 17वा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? जी आशियाई विकास बँक आहे म्हणजेच आपल्या एशियन कंट्रीजसाठीची याचं मुख्यालय कोणत्या देशात आहे? पर्याय पहा, इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे, भारत आहे आणि नेपाळ. तर फिलिपाईन्स हा जो देश आहे फिलिपाईन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकेचे मुख्यालय स्थापन करण्यात आलं आहे. फिलिपाईन्स हे उत्तर बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली आहे? सध्याचा चालू घडामोडी आधारित प्रश्न. आत्ता जी नवीन जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली आहे? पाहू शकता एकूण 53 कोटी जी नवीन घरं आहेत यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे आवास योजनेअंतर्गत 53 कोटी नवीन घरांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट हे कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे परिशिष्ट समाविष्ट आहेत तर यामध्ये 8वं परिशिष्ट कशाबद्दल आहे? तर पाहू शकता 8वं परिशिष्ट जे आहे भाषेशी संबंधित आहे. भारताच्या ज्या भाषा आहेत या भाषांशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट संबंधित आहे. म्हणजेच यासाठीचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे, ए आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. संसदेच्या पहिल्या बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हटले जाते? जी संसदेची पहिली बैठक असते या पहिल्या बैठकीचा जो पहिला तास असतो याला काय म्हटले जाते? पाहू शकता याच्यासाठी पर्याय आहेत. पहिला तास आहे, आरंभ पर्व आहे, प्रश्नांचा तास आहे आणि शून्य प्रहर. तर पाहू शकता जी पहिली बैठक जी भरते पहिली बैठक असते या पहिल्या बैठकीचा पहिला तास याला प्रश्नांचा तास असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक जो आहे सी बरोबर आहे. प्रश्नांचा तास जी पहिल्या बैठकीचा पहिला तास असतो म्हणजेच प्रश्नांचा तास असतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने जी समाज कल्याण विभाग भरती आहे यामध्ये गृहपाल अधीक्षक आहे, त्याचबरोबर निरीक्षक आहे इत्यादी जी पदे आहेत या पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे TCS पॅटर्नचा जो लेटेस्ट पॅटर्न आहे TCS साठीचा या पद्धतीचे प्रश्न जे आहेत समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत विचारले जाण्याची शक्यता आहे. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्न सोडवून या भरती प्रक्रियेची तयारी करणं आवश्यक आहे. यासाठीच आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये जे आहे मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्याचबरोबर या भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.